गावातलं एक साधं प्रेमळ कुटुंब. शंकरराव निवृत्त शाळा मास्तर होते. त्यांची बायको सुनीता घरातली आधारवड होती आणि त्यांचा लाडका मुलगा अमोल. अमोल हुशार, नोकरीसाठी पुण्यात राहत होता. अनेक वर्षांपासून शंकरराव सुनीताबाई मुलाच्या लग्नाची वाट बघत होते. शेवटी अमोलचं लग्न सुजाता या सुसंस्कृत समजूतदार मुलीशी झालं. लग्न झाल्यावर घरात सगळीकडे उत्साह होता. सुनीताबाई सगळीकडे धावपळ करत होत्या. सुजाता, तू थकली असशील ग, मी करते सगळं. अरे अमोल, तुला भूक लागली असेल ना, बघ मी लगेच जेवण वाढते. सुरुवातीला सुजातालाही कौतुक वाटलं. वा, किती प्रेमळ सासू माझी. ती मनोमन खुश होती. पण हळूहळू काही दिवसांनी एक गोष्ट जाणवू लागली. आईची आपुलकी. सुनीताबाई सतत लक्ष ठेवू लागल्या. सुजाता, भाजी असं नाही ग करते, बारीक चिरायला हवी. तू इतक्या उशिरा झोपलीस का? आमच्या घरात सगळे लवकर झोपतात. अरे अमोल, एवढ्या वेळेस फोनवर काय गप्पा मारतोयस तिच्यासोबत? आधी झोपायला जा. अगदी अमोल सुजाताच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही सुनीताबाईचा हस्तक्षेप वाढत गेला. सुजाता मनात विचार करू लागली, हे घर माझंही आहे, पण मला काहीच मोकळेपण नाही. मी काहीही करायला जाऊ तर सासूबाई लगेच सांगतात, असं कर तसं कर. मी इथे कधी स्वतंत्र होणार? ती थोडी नाराज झाली, पण समोर काही बोलत नव्हती. अमोललाही आईच्या या वागण्यामुळे सुजाताचा त्रास जाणवायला लागला. एक रात्री जेवण झाल्यावर सुजाता शांतपणे म्हणाली, अमोल, एक गोष्ट सांगू? मला तुझी आई खूप आवडते, पण ती प्रत्येक गोष्टीत इतकं लक्ष घालते की मला स्वतःचं काही करायला मिळत नाही. मी चुकीचं करते का? अमोल तिचा हात धरत म्हणाला, नाही ग, तू अजिबात चुकीची नाहीस. आईचं प्रेम आहे हे. पण हो, कधी कधी तिची आपुलकी जास्त होते. मी तिच्याशी बोलतो. दुसऱ्या दिवशी अमोलने आईला हळूच सांगितलं, आई, तू माझ्यासाठी खूप केलंय, पण आता माझा संसार उभा करायची जबाबदारी सुजाता आणि माझी आहे. तू सतत लक्ष ठेवलं तर तिला तिचं घर वाटणार नाही. तू फक्त मार्गदर्शन कर, बाकी तिला स्वतःला शिकू दे. हे ऐकून सुनीताबाईंना सुरुवातीला वाईट वाटलं. काय रे अमोल, एवढं बदललास का लग्नानंतर? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अमोल शांतपणे म्हणाला, नाही आई, मी अजिबात बदललो नाही. तू माझं जग आहे. पण आता माझ्या जगात सुजाता देखील आहे. तूच सांग, मी जर दोघींना सारखं प्रेम दिलं नाही तर माझं आयुष्य कसं होईल? आई खूप विचार करू लागली. रात्री झोप न लागता त्या मनात म्हणाल्या, खरं तर मीच चुकते. मुलगा माझा आहे, पण आता सुजाता त्याची जीवनसाथी आहे. मी जास्त हस्तक्षेप केला तर त्यांचं आयुष्य बिघडेल. मी एक पाऊल मागे घ्यायला हवं. हळूहळू सुनीताबाईंनी बदल सुरू केला. आता त्या सुजाताला विचारू लागल्या, तुला काय करायला आवडेल?
कधी तिच्याकडून सल्ला मागू लागल्या. जेवण बनवताना म्हणायच्या, आज तू ठरव काय करायचं, मी तुझी मदत करीन. सुजाताला आश्चर्य वाटलं. ती मनापासून खुश झाली. काही दिवसांनी घराचं वातावरण पूर्ण बदललं. सुजाता आत्मविश्वासाने घर सांभाळू लागली. अमोल निर्धास्त झाला आणि सुनीताबाईचं स्थान आणखी उंचावलं, कारण त्यांनी आपल्या प्रेमाला योग्य दिशा दिली. एके दिवशी शंकरराव हसत म्हणाले, सुनीता, आता खरंच आपलं घर घरासारखं वाटतंय. आधी तू सुजातावर जास्त लक्ष ठेवायचीस. आता मात्र तुझ्या बदलामुळे घरात शांतता आली आहे. सुनीताबाई हसत उत्तरल्या, हो रे, मला उशिरा का होईना कळलं. मुलाच्या लग्नानंतर आईने जास्त हस्तक्षेप करू नये. प्रेम पुरेसं असतं, पण हस्तक्षेप टाळलात तर संसार सुखाचा होतो. मुलाच्या लग्नानंतर आईने जास्त हस्तक्षेप करू नये. आईने जर सुनेला आपली जागा दिली तर घरात आनंद, समाधान आणि शांतता टिकते. धन्यवाद.